ये 2 ही काम पार्लियामेंट के, वो आप आर्टिकल पढ़ लीजिएगा। तो ये काम स्पेशल हो गया। तो इस पर सुप्रीम कोर्ट ने जजमेंट दिया संविधान पीठ में, कॉन्स्टिट्यूशनल बेंच ने, कि वो कोर्ट जो है डिक्लेयर करेगा कि एक्चुअल कौन है। कोर्ट ने डिक्लेयर करना चाहिए था कि एक्चुअल में डीएचएनजेडी एग्जिस्ट नहीं कर रहा, तो उसका राइट क्लेमेंट है, ये करना चाहिए था। कोर्ट ने नहीं किया, उसके जो भी रीजन हो, लेकिन सरकार को तो राइट है ही। कोर्ट की बाइंडिंग तो सबके ऊपर होती है ना। तो सरकार जीआर निकाल सकती है, सरकार ने जीआर निकाला भी है, निकालना दाखवून दिलं की धनगरांना वेडे म्हणतात, आम्ही वेडे आहोत, पण वेडे आता इतिहास घडवण्यासाठी सज्ज झालेत। हे वेडे काहीही करू शकतात, म्हणून आता आम्हाला हलक्यात घेऊ नका। आणि आम्ही वेडे तर इथे येऊन तुम्हाला दाखवलं, पण आम्ही समजदार आहोत, आम्ही कायदा मानतो, आम्ही माननीय न्यायालयाचा आदर करतो, पोलिसांचा आदर करतो, म्हणून शांततेच्या मार्गाने इथून परत जातो। 21 तारखेला आम्ही तिथून परत आलो आणि आता परत येणाऱ्या 11 फेब्रुवारीला शिर्डी या ठिकाणी राज्यव्यापी मोठी बैठक होऊन त्या दिवशी मुंबईच्या आझाद मैदानाच्या आंदोलनाची तारीख ठरली जाईल आणि लवकरच परत एकदा पूर्ण ताकदीनिशी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये जाऊ। आम्ही ज्या दिवशी मुंबईच्या आझाद मैदानात जाऊ, तिथं ज्यावेळेस मी उपोषणाला बसेल, तर तिथं मात्र जोपर्यंत फडणवीस साहेबांनी दिलेला शब्द पाळत नाही, आमच्या लेकरा बाळांचं कल्याण करत नाही, एसटी आरक्षणाचा मार्ग मोकळा होत नाही, तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही। हा लढा आणखी तीव्र होईल आणि ताकदीने लढल्या जाईल। त्याच लढ्याचं निमंत्रण देण्यासाठी आज अकोल्यामध्ये येण्याचा योग आला। या ठिकाणी वधूवर परिचय मेळावा आहे, त्या निमित्तानं समाज बांधवांशी संवाद होईल आणि या लढ्याची पुढची दिशा समाज बांधवांपर्यंत मांडता येईल यासाठी आज अकोल्यामध्ये आलो होतो। आपण सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आलात। आपल्यालाही विनंती करेल की आपल्या माध्यमातून आपण आमची ही भावना, आमचा हा आक्रोश, आमच्या वेदना, आमचे दुःख हे सरकारपर्यंत आणि आमच्या आंदोलनाची दिशा राज्यातील आमच्या सबंध मल्हार मावळ्यांपर्यंत पोहोचवावी। मी परत एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो। धनगर जमातीच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी गेल्या कित्येक दशकांपासून हा लढा सुरू आहे। शेकडो आंदोलनं झाली, मोर्चे, उपोषण, परंतु राज्यकर्ते धनगरांची फसवणूक थांबवण्याचं नाव घेत नाही। जालन्याच्या आंदोलनाच्या आणि क्रांतीच्या भूमीतून 17 सप्टेंबरला आम्ही धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाचा मुक्ती संग्राम हा लढा सुरू केला। या लढ्याचा अंतिम पडाव लवकरच मुंबईच्या आझाद मैदानामध्ये असणार आहे। येणाऱ्या 11 फेब्रुवारीला शिर्डी या ठिकाणी राज्यातील या लढ्यामध्ये आतापर्यंत सहभागी सर्व बांधवांची एक राज्यव्यापी मोठी बैठक होणार असून या बैठकीमध्ये मुंबईतील आझाद मैदानाच्या आंदोलनाची तारीख ठरणार आहे। या लढ्यामध्ये सहभागी व्हावं हे आमंत्रण देण्यासाठी मी आज अकोला जिल्ह्यामध्ये आलोय। फडणवीस साहेबांनी दिलेला शब्द पाळेपर्यंत, आमच्या लेकरा बाळांचं कल्याण होईपर्यंत हा लढा तीव्रतेने लढला जाणार आहे, हा लढा थांबणार नाही।